मारुतीचं मंदिर जे त्याच्यामध्ये जी मूर्ती आहे तुम्हाला ती अगदी काळ्या पाषाणाने बनवलेली मूर्ती बघू शकता तुम्ही इथं। जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे। सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि थंबनेलवरून तुम्हाला आज समजलंच असेल की आज आपण कुठे फिरण्यासाठी आलेलो आहोत ते तर तुळशीबागेतील प्रभू श्रीरामांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत। आणि तुम्हाला त्या ठिकाणचं पूर्ण मंदिर कशा प्रकारे दिसतंय आणि त्या ठिकाणी कशा प्रकारचं वातावरण आहे, आतमध्ये कसं स्ट्रक्चर आहे मंदिराचं, ते सगळं तुम्हाला सांगण्यात येईल। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी नक्कीच मिळतील। सो चला आपण जाऊयात। आता तुम्ही जर इकडनं बघितलं तर हा जो रोड आहे हा दगडूशेठ गणपतीकडनं येणारा रोड आहे आणि इकडे जो सेकंड रोड जातोय तो आपला स्वारगेटकडे जातो। आणि सेम ह्या साईडने जर तुम्ही आलात तर इकडनं तुम्हाला प्रभू श्रीरामांच्या मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे। तुळशीबागेकडे जाणारा हा रोड आहे बघा। आता इथनं चला जाऊयात आपण पुढे। चला आपण आतमध्ये आलोत। आता ह्या रस्त्याने आपण आतमध्ये जाणार। अगदी जवळच येत ना दगडूशेठ पासून थोडंसं 500 ते 600 मीटर अंतरावरती प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे। आणि पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे। तुळशीबाग या ठिकाणीच प्रभू श्रीरामांचं मंदिर असल्यामुळे खूपच गर्दी असते या ठिकाणी। आणि सगळं बघू शकता तुम्ही किती गर्दी। अजून तर आता मॉर्निंग आहे, अजून वेळ झाला नाही, 8:30-9च वाजलेले आहेत। सो त्याच्यामुळे अजून गर्दी नाही। नंतर तुम्ही जर 12 वाजेनंतर जर आलात ना तर इतकी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते की विचारू नका तुम्ही, खूपच गर्दी असते या ठिकाणी। आणि अनेक वस्तू वगैरे सगळं मार्केट असल्यामुळे गर्दी खूप जास्त असते। आता बघा तुम्ही तुम्ही मध्ये आल्यानंतर ना तुम्हाला मंदिर व्यवस्थित लवकर सापडणार नाही। अगदी बघा इथे मारुतीचं मंदिर आहे, मारुतीच्या मंदिराच्या अगदी समोरच तिथे गेट दिसेल तुम्हाला प्रभू श्रीरामांचा। सो चला जाऊयात आपण आता आतमध्ये। आधी आपण बाहेर मारुतीचं दर्शन वगैरे घेऊयात आणि नंतर मग आपण आतमध्ये जाणार आहोत। तुम्हाला मी इथनं दाखवून देतो की कशा प्रकारे तुम्ही जाऊ शकता आतमध्ये। बघा मारुतीचं मंदिर आहे आणि मारुतीच्या मंदिरापासून अगदी साईडलाच तुम्ही जर बघितलं तर इथं राम मंदिर तुळशीबाग राईट केलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता। सो या प्रकारे तुम्हाला इथनं आतमध्ये आल्यानंतर, कारण बऱ्याच जणांना इथे मंदिर लवकर गावत नाही, अगदी म्हणजे मारुतीचं मंदिर जे आहे त्याच्या समोरच तुम्हाला प्रभू श्रीरामांचं मंदिर दिसेल। आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं आतमध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मंदिर दिसणार आहे। चला आतमध्ये आल्यावर तुम्हाला या टाईपने हे दिसेल। आणि इथेच बाहेर अगदी प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या बाहेर एक छोटंसं मारुतीचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता इथं आतमध्ये। जय श्रीराम। सो या प्रकारे तुम्हाला मंदिर दिसेल। मारुती मंदिराचं आपण दर्शन वगैरे घेतलं। इथं बघा सगळे तुम्हाला पितळेचे भांडे वगैरे जर घ्यायचे असतील तर तुम्ही इकडं येऊ शकता। बघा खूप छान प्रकारे भांडे वगैरे, छोटे छोटे भांडे आहेत लहान मुलांसाठी वगैरे म्हणा किंवा घरामध्ये सजवण्यासाठी। दादा ते आता सकाळ सकाळी मस्तपैकी आलेत, सगळे दुकानाचं व्यवस्थित हे लावतायत एक वगैरे। चला दादा जाऊयात आपण आतमध्ये। सो आणि आतमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला मंदिर व्यवस्थित लवकर सापडणार नाही, खूपच छोटंसं नाव आहे बघा इथं तुम्ही या साईडला। सो या प्रकारे तुम्हाला मंदिर दिसेल। अगदी छोटीसा दरवाजा आहे पण आतमध्ये छान मंदिर आहे। बघूयात, चला आपण जाऊयात आतमध्ये आता। या प्रकारे तुम्हाला आतमध्ये जायला रस्ता असेल। चला जाऊयात आपण आतमध्ये। आणि आजूबाजूला ना इथं सगळे दुकानं आहेत, तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये सगळे दुकान आहेत। अजून ओपन झाले नाहीत काही दुकानं, आता होतीलच ओपन वगैरे। जाऊयात आपण आतमध्ये। मध्ये खूप छान प्रकारे मंदिर आहे, कारण मी पण ऑनलाईन फोटो वगैरे बघितलेले होते। सो त्याच्यामध्ये बघितलंय की अगदी छान मंदिर बनवले। चला आता तुम्हाला या टाईपमध्ये आतमध्ये गेल्यानंतर मंदिराचं दर्शन घेऊयात आपण। आधी चपला वगैरे कुठं काढायची सोय आहे का ते बघूयात आपण आणि नंतर मग आतमध्ये जाऊयात। बघा या टाईपमध्ये तुम्हाला मंदिर दिसणार आहे। मध्ये आल्यानंतर ना तुम्हाला या टाईपमध्ये सर्वात आधी बाहेर मारुतीचं मंदिर दिसेल। आणि मारुतीचं मंदिर जे त्याच्यामध्ये जी मूर्ती आहे तुम्हाला ती अगदी काळ्या पाषाणाने बनवलेली मूर्ती बघू शकता तुम्ही इथं। जय श्रीराम। या प्रकारे तुम्हाला मारुतीची मूर्ती दिसेल।
ठीक आहे. चला आपण आता थोडंसं आधी मी तुम्हाला बाहेरचा जो एरिया आहे तो कव्हर करून दाखवतो. या साईडला हे मंदिर आहे आपलं, आतमध्ये नंतर तुम्हाला दाखवतो मी मंदिर वगैरे. चला जाऊयात आपण. आता या साईडला सुद्धा श्री गणेशाची मूर्ती आणि त्या ठिकाणी तुम्हाला मंदिर पण दिसेल, पाहू शकता तुम्ही. यावेळेमध्ये इथं गणेशाची मूर्ती वगैरे दिसेल तुम्हाला. बघू शकता तुम्ही, दर्शन घेऊ शकता. चला आपण आता त्या साईडला जाणार आहोत मंदिराच्या. मंदिरात आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला अनेक पितळची भांडे किंवा वस्तू ज्या आहेत, मूर्त्या ज्या आहेत त्या पण पाहायला मिळतील. बघा तुम्हाला या टाईपमध्ये मारुतीचं मंदिर दिसेल. आता सध्या प्रभू श्रीरामांचं जे मंदिर आहे त्याच्यावरून पूर्णपणे कागद टाकलेला आहे. कदाचित काही काम वगैरे चालू असेल. चला आपण या साईडला तुम्हाला दाखवतो. या साईडला जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच दाखवलं मी. तुम्हाला सगळ्या मूर्ती वगैरे जे काही देवाचं साहित्य असेल ते सगळं घेण्यासाठी इथं तुम्हाला सगळं अवेलेबल असणार आहे. तुम्ही जर आलात तर नक्कीच तुम्हाला इथं बघायला मिळेल सगळं. चला आता मी तुम्हाला थोडंसं इकडनं बाहेरून व्ह्यू दाखवतो मंदिराचा आणि नंतर मग आपण आतमध्ये जाणार आहोत. कशा प्रकारे मंदिर आहे पाहू शकता तुम्ही. खूपच मोठं मंदिर आहे. वरती बघा तुम्ही या साईडला जर बघितलं पण काम चालू असल्यामुळे कागद टाकलेला आहे त्याच्यावरती, पाहू शकता तुम्ही. सो या प्रकारे तुम्हाला मंदिर दिसेल. चला आता मी बाजूला पण एक मंदिर आहे, त्या ठिकाणी मारुतीचं मंदिर आय थिंक, ते तुम्हाला दाखवतो मी. चला जाऊयात आपण पुढे. या टाईपमध्ये तुम्हाला मंदिर दिसणार आहे. आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेस तुम्हाला आतमधला पार्ट मी पूर्ण प्रभू श्रीरामांचं दर्शन वगैरे तर आपल्याला डायरेक्ट दाखवता नाही येणार, कारण ते अलाउड नाही आहे आपल्याला. सो मी फक्त बाहेरचा व्ह्यू वगैरे दाखवेल आणि आतमध्ये तुम्हाला मंदिर कसं आहे, पूर्ण लाकडाने बनवलेलं मंदिर आहे. सो ते मंदिर पण बघूयात आपण. या ठिकाणी बघा तुम्हाला काशी विश्वेश्वर महादेवाचं मंदिर दिसेल. बाहेरच नंदी आहे या ठिकाणी. आतमध्ये जर गेलात तुम्ही तर या प्रकारे तुम्हाला इथे दरवाजावरती गणेशाची मूर्ती दिसेल आणि आतमध्ये महादेवाची पिंड ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. चला आपण थोडंसं दर्शन वगैरे घेऊयात. मंदिरामध्ये आतमध्ये आलो. चला म्हटलं मंदिर फिरण्यापूर्वी थोडंसं मंदिराबद्दल इन्फॉर्मेशन आपण वाचून वगैरे घेऊयात. मग बरीच इन्फॉर्मेशन वगैरे बराच वेळ वाचली आणि त्याच्यात मला असं दिसलं की हे प्रभू श्रीरामांचं जे मंदिर आहे हे पेशवेकालीन ऐतिहासिक आणि भव्य असं मंदिर आहे. आणि ह्या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात 17व्या शतकामध्ये श्रीमंत नारो आप्पाजी खिरे यांनी सुरुवात केली होती. आणि या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती असून ह्या मंदिराचं जे शिखर आहे ते 150 फुटाचं शिखर आहे. आणि हे जे मंदिर आहे ज्यावेळेस बांधायला सुरुवात केली 1762मध्ये, त्यानंतर तब्बल 35 वर्ष या मंदिराचं काम चाललेलं होतं. आणि मंदिर ज्यावेळेस बांधायला सुरुवात केली 1762, त्यानंतर अवघ्या 5 वर्षामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी झाली होती, म्हणजे 1767 साली. तर अशा प्रकारे हे मंदिर बांधायला सुरुवात केली होती श्रीमंत नारो आप्पाजी खिरे यांनी. ठीक आहे, थोडा वेळ मी मस्तपैकी इथं ध्यान करतो, बसतो, थोडंसं पाया वगैरे पडतो आणि मग नंतर पाया वगैरे पडल्या गेल्या की मग आपण जाणार आहोत घरी. ठीक आहे. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. चला दर्शन वगैरे झालंय आपलं. ऍक्च्युली ह्या मंदिरामध्ये शूटिंग काढायला किंवा ब्लॉग काढायला परमिशन नाही, बट मी दादांची परमिशन वगैरे घेऊनच ब्लॉग शूट केला. त्याच्यामुळे मी स्वतः डायरेक्ट इथे बोललो नाही. नंतर व्हॉइस ओव्हर मी केलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, पूर्ण व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तर नक्कीच आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात. तुम्हाला कशा प्रकारे प्रभू श्रीरामांचं मंदिर वाटतंय आणि खूप छान प्रकारे मंदिर आहे. दर्शन वगैरे पण झालं आपलं या ठिकाणी. सो
आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात आणि अजून असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला जर पुण्यातल्या कोणत्या चांगल्या प्लेस माहिती असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा मला. आपण त्या प्लेसला पण नक्कीच व्हिजिट करूया. ज्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे त्या ठिकाणी आपण व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय बाय.